आणि शहरातल्या खड्ड्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे। मात्र तत्पूर्वी पुण्यातनं एक मोठी बातमी येते। पुण्याच्या एकता नगरमध्ये प्रशासनाने घातलेला मातीचा बांध तुटलाय। त्यामुळे एकता नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी शिरलेलं आहे। जवळपास 7 ते 8 सोसायटी पाण्याखाली गेलेल्या आहेत। नागरिकांची वाहनं त्यामुळे बाहेर काढण्यासाठी धावपळ उडाली आहे। सिंहगड रोडच्या एकता नगर भागातली पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नागरिक आता घरातलं साहित्य घेऊन बाहेर पडताना दिसतात। महापालिका प्रशासनात अधिकारी वर्ग नागरिकांच्या मदतीसाठी त्यामुळे बाहेर पडलेला आपल्याला दिसतोय। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, सध्याची काय परिस्थिती आहे? आहे त्याचा हा परिणाम एकता नगरीमध्ये आपण आहोत आणि गुडघाभर पाणी आपल्याला या सगळ्या एकता नगरी परिसरामध्ये दिसतंय। नागरिकांचं स्थलांतर या ठिकाणाहून करावं लागतं आहे। आपण पाहतोय लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, ज्यांची या परिसरात घरं आहेत, जी लोक या भागात राहिला आहेत, त्यांचं स्थलांतर या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेलं आहे। काही गाड्या या सगळ्या भागात अडकलेल्या तर आहेत, मात्र लोकांच्या घरात पाणी शिरलं असल्यानं हे सगळे लोक या ठिकाणाहून स्थलांतर करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण आता कुठे जाणार इथून तुम्ही? आता आम्ही जाणार बहिणीकडे माझ्या। बरं, इथे तुम्ही राहिला दरवर्षीचीच परिस्थिती असते? हो, दरवर्षीच असते। किती साधारण तुमच्या सोसायटीमध्ये लोक आहेत ज्यांनी स्थलांतर? आम्ही सोसायटीत नाही राहत, RS कोर्टवर राहते, बॅडमिंटन। आपण बघतोय की इथे ही सगळी स्थलांतर या सगळ्या लोकांचं सुरू आहे। या सोसायट्या आपण पाहतोय, ज्या सोसायट्यांच्या मध्ये हे सगळं पाणी शिरताना आपल्याला दिसतंय। अगदी दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर नदीचा जो सगळा प्रवाह आहे तो वाढलाय आणि पाणी सगळं आपल्याला या सगळ्या सोसायट्यांमध्ये शिरल्याचं बघायला मिळतंय। समोर दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि महानगरपालिकेकडून या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी वयोवृद्ध लोक आहेत या सगळ्या पाण्यात अडकलेली, त्यांना काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं केले जात आहेत। हे सगळे जे लोक आहेत ते या सगळ्या सोसायट्यांच्या भागांमध्ये आपापल्या मजल्यांवरून खरं तर खाली उतरत आहेत आणि सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर या ठिकाणी केलं जात आहे। समोर एक वयोवृद्ध जोडपं आपण पाहतोय, ज्यांना महानगरपालिकेची लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। दरवर्षी जेव्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती या सगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते। आणि आताही जर खडकवासला धरणात आणखी पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि मग पुन्हा इथल्या लोकांचा जो प्रश्न आहे तो आणखी गंभीर बनू शकतो। लोकांना वारंवार आवाहन केलं जाते की आपण सोसायट्यांमधून खाली आलं पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जी व्यवस्था आहे। आता कुठे जाणार तुम्ही? तुमच्या सोसायटीत पाणी आलंय का? काय सोसायटीचं नाव आहे? गायचं आपण किती लोक अडकलेली होती जी आता बाहेर पडलेली आहेत? ग्राउंड फ्लोअरला आम्हीच फक्त। बरं, कुठपर्यंत पाणी आलंय तर तुमच्या आमच्या सोसायटीत? घरात पूर्ण भरलंय पाणी, असं खाली गुडघ्यापर्यंत। घरामध्ये? घरात आले, बाथरूम मधूनच आले, म्हणजे ते मागून आले असं पाणी। आणि सोसायटीतनं पण आतमधून पण आलंय नंतर। मग आता कुठे जाणार तुम्ही? आता मुलीकडे। आपण बघतोय की जे जे शक्य उपलब्ध पर्याय आहेत नातेवाईकांकडे किंवा महानगरपालिकेने काही ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, तिथे या लोकांचं सगळं स्थलांतर जे आहे ते सध्या सुरू आहे। वारंवार सकाळपासूनच आवाहन केलं जात होतं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे आणि या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीतून लोकांनी स्वतःला वाचवलं पाहिजे। अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे ही एकता सोसायटी तीच आहे ज्यात गेल्या वर्षी सुद्धा अशा प्रकारे पाणी घुसलेलं होतं। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। खडकवासला धरणाची दृश्य आहेत ज्यामधून पाण्याचा विसर्ग क्षणाक्षणाला वाढतोय, कारण पाऊस या भागामध्ये पडतोय आणि हाच विसर्ग जर आणखीन काही प्रमाणात वाढला तर या सोसायटीमध्ये जे पाणी आतमध्ये घुसतंय ते सुद्धा वाढू शकतंय। इथे मातीचा बंधारा घातलेला होता सोसायटीमध्ये, काय म्हणतो आपण रिटेन्शन वॉल जी होती ती रिटेन्शन वॉल कोसळली आणि त्यामुळे या सोसायटीमध्ये पाणी घुसलेलं आहे। इकडे नाशिक नगरी ही सध्या कुंभनगरी म्हणून ओळखली जाते। तब्बल 25,000 कोटींचा विकास निधी नाशिकसाठी सरकारने मंजूर केलाय। चौकाचौकात विकास कामं सुरू आहेत, पण दिव्याखालचा अंधार आणि विकास कामांखालचे खड्डे हे सत्ताधारी प्रशासन यांना कदाचित दिसत नाहीत आणि तसंच नाशिकचं चित्र आहे। विकास कामांच्या बाजूला खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते या पावसाळ्यात नाशिककरांच्या नशिबी आलेले आहेत। बघूया नाशिककरांची व्यथा, आढावा घेतलाय किरण ताजणे यांनी। कधी काळी खड्डेमुक्त शहर म्हणून नाशिकची ओळख होती। नाशिक वेगवेगळ्या अर्थाने चर्चिलं जातं। मंदिरांची नगरी, धार्मिक नगरी, पर्यटन नगरी, कोल्ड सिटी अशा अनेक उपमांनी
नाशिकचं नाव वेगवेगळ्या अर्थाने चर्चिलं जातं. सध्या मात्र खड्ड्यांचं शहर म्हणून चर्चिलं जातंय आणि त्याचं कारण म्हणजे हे पडलेले खड्डे. आता हे खड्डे बघून हा रस्ता आहे की ग्रामीण भागातला रस्ता आहे की शहरी भागातला रस्ता आहे, हा प्रश्न इथे प्रवास करणाऱ्या प्रत्येक चालकाला पडलेला असणार. आता हे संपूर्ण खड्डे जर बघितले तर ते कोणत्या बाजूने मोजायचे, किती मोठे खड्डे आहे याचा थांगपत्ताच लागत नाहीये. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून हा खड्डा सुरू होतो. साधारणपणे आपण पावलांच्या अंतराने साधारणपणे मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, साधारणपणे 9 फुटाचा हा संपूर्ण खड्डा आहे. आणि याच्याच बाजूला जर बघितलं तर अक्षरशः माणूस आडवा जर पडला तरी तो खड्डा पूर्ण होणार नाही, इतका मोठा खड्डा आहे. आता पुढच्या बाजूला याच ठिकाणी हा खड्डा बघतोय, हे वाहन चालक या ठिकाणाहून जाताना आपण बघतोय की अक्षरशः हे खड्डे आहे की तळे आहे अशा स्वरूपाची स्थिती आहे. नाशिककर जर भविष्य काळामध्ये होडी जर लहान मुलांना खेळायची असेल तर कदाचित याच खड्ड्यांमध्ये जर आले तर ते चांगल्या प्रकारे होडी सुद्धा खेळू शकता, अशा स्वरूपाची एकूण स्थिती आहे. आता पुढच्या बाजूला जाऊयात आपण. याच ठिकाणी हा रस्ता आहे की संपूर्ण खड्डा आहे अशा स्वरूपाची एकूण स्थिती आपण बघूयात. ही गाडी जाते साधारणपणे याच ठिकाणी हे संपूर्ण खड्डे पडलेले आहे. गाडीचं जे आतमधली बाजू आहे ती साधारणपणे जर बघितली तर खड्डा हा गाडीच्या अर्ध्यापर्यंत येतोय. त्यामुळे खड्ड्याचा आकार हा इतका मोठा आहे की तळे साचल्यासारखी स्थिती ही नाशिकच्या खड्ड्यांची झाली आहे. कसा प्रवासाचा फील घेताय, किती आनंद होतोय? प्रवासच होत नाही, आनंद काय नाशिक नगरीत राहतो वाटतच नाहीये. याच्या गेल्यासारखं वाटतंय. एखादी ग्रामीण भागात तरी चांगले रस्ते साहेब, खूप वाईट स्थिती आहे, खूप वाईट स्थिती आहे. राजकारण्यांना काय सांगाल? काय त्यांना सांगून काय होतं साहेब, सर्व दिसतं त्यांना. राजकारण काय राहिलंच नाही, खड्ड्यात राजकारण चालले गेले. मग त्यांच्या गाड्यांचे शॉकअप्सर चांगले, मोठ्या गाड्या असतात, कदाचित फील नसेल येत. साधारण माणसाचं नुकसान आहे साहेब. देखील व्यक्त करताय. 1 मिनिट, ही खरी नाशिककरांची प्रतिक्रिया. एकदम भंगार, एकदम भंगार आहे. नाशिकच्या लोकांची आहे ना, जाऊन शिवाय नको त्याला, एकदम भंगार करून टाकला. माझी गाडी, लाज नाही वाटत त्यांना. लाज वाटत नाहीये, अक्षरशः राजकारण्यांची लाज काढली जाते. कसा प्रवास होतोय नाशिककरांचा? पूर्ण कंबरडा गेलेला आता जाम होऊन खड्ड्यांमुळं. रोजचं असं झालेलं आहे, कधी खड्डे बुजवायला असं नाही, सरकार येऊन लवकर खड्डे बुजवत नाही. नाशिकचा प्रवास कसा आहे? एकदम भंगार, खूप खराब आहे, बेकार परिस्थिती आहे एकदम. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. आणि मागच्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकर सुद्धा तिथल्या रस्त्यांना वैतागल्याचं दिसून येते. शहरातले अनेक रस्ते खड्डेमय बनलेत. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातल्या मुख्य रस्त्यावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडून अक्षरशः त्याचं सुद्धा चाळण झाल्याचं दिसतंय. या खड्डेमय रस्त्यांवरती आजवर कुणीही कायमचा तोडगा काढल्याचं दिसत नाहीये. कोल्हापुरातल्या याच मुख्य स्टेशन रोडवरच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकर जे आहेत ते कोल्हापुरातल्या रस्त्याला वैतागलेले आहेत आणि आजपर्यंत या नेत्यांना त्या लोकांचा आवाजच पोचला नाही का असा सवाल त्या ठिकाणी करायची वेळ आलेली आहे. कारण आपण हा कोल्हापूर शहरातला मुख्य रस्ता पाहतोय, ज्या रस्त्यावरून हजारो लोक प्रत्येक मिनिटाला त्या ठिकाणून प्रवास करत असतात आणि त्याची ही अवस्था. अशा पद्धतीनं मोठमोठ्या खड्ड्यातून मुख्य मार्गावरून, म्हणजे शहरातला सगळ्यात मुख्य मार्ग हा आहे, तर शहरातल्या इतर रस्त्यांची अवस्था काय असेल आपण विचारच त्या ठिकाणी करा. दूरपर्यंत बघितलं तर या रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून झालेली अवस्था दिसते. अशा पद्धतीने लोकांना या खड्डेमय रस्त्यातून जो आहे तो प्रवास जो आहे तो करावा लागतो. हे 4 व्हीलर गाडी आपण बघतोय. अनेकांना या सगळ्या खड्डेमय रस्त्यांमुळं किती यातना सहन करावं लागतं. आता जर ही महिला बघतोय त्या ठिकाणी दुचाकी घेऊन आलेले आहेत, मोठमोठे खड्डे आहेत, हे खड्ड्यातून पडून त्या ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना देखील अनेक वेळा घडलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी या प्रशासनाला आजपर्यंत हे दिसलं नाही का हेच म्हणायची वेळ आहे. कारण प्रत्येक वर्षी आम्हाला याच रस्त्यासाठी बोलावं लागतं, याच रस्त्यासाठी भांडावं लागतं, मात्र तरी देखील हे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाहीत. बाजूला जर आपण नजर टाकली तर त्या ठिकाणी एक मुरुम त्या ठेवल्याचं एक पाहायला मिळतोय. हा मुरुम जवळपास एक आठवडाभर या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यावरती जवळपास एक 4-5 फुटाचं झाड उगून आल्यानंतर हे मुरुम त्या ठिकाणी काढणार आहेत का,
हे आता प्रशासनाला विचारावं लागणार आहे. खरं तर मजेशीरच गोष्ट म्हणावी लागेल. शहरातल्या विविध ठिकाणी असे मुरुम टाकून ठेवलेले आहेत जे हे खड्डे बुजवायला, मात्र ते खड्डे काय यांच्यापासून बुजलेले पाहायला मिळत नाही आहेत. या ठिकाणी अमित शहा जे ते राहायला आले होते आणि त्यामुळं दौऱ्यावरती होते. अर्थात हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे चकोट करण्यात आला होता. एखाद्या चांगल्या रस्त्यालाही लाजवेल असा रस्ता हा खरं तर करण्यात आला होता. मात्र एका महिन्यातच पावसानं केलेली ही अवस्था रस्त्याची पाहतोय. ते भरपूर दिवस झालेले आहेत असे. त्या ठिकाणी भरपूर लोकांना आता त्रास भरपूर होतो. त्या ठिकाणी गाड्यांना ज्यावेळी 4 व्हीलर गाडी येत्या, ज्यावेळी 2 व्हीलरवरनं जातात, पायी जातात, त्यांना देखील भरपूर त्रास होतो. त्या भरपूर जण प्रशासन काही करत नाही. 5-6 दिवस झाले इथं ठेवलेलं आहे, मुरुम ठेवलेला आहे. त्यांनी काही अजून पत्र काय तिकडं घातलेलं नाही, काही नाही. लोकांना भरपूर त्रास होत आहे. लोकांना भरपूर असा त्रास होत आहे. आता समोरच ऍक्सिडेंट होत झालेला आहे खड्ड्यामुळे. असे भरपूर होतात, दररोज होतात. असं आमच्या अंगावर पाणी उडते, म्हणजे हे जे पाणी साठलेलं आहे ते आमच्या अंगावर उडते, त्यामुळे म्हणजे जरा त्रास होतोय. होय, त्रास होतोय. मध्ये कोणतरी मिनिस्टर आले दावे गेलता. आता नाही. आणि परत उडून गेलो सगळं क्रशर देणं. होय होय. आम्ही तब्बल 2-3 महिने झाला आम्ही इथनं जातोय, खरं अजून काहीच बदल दिसायला नाही. हाय तसा सगळा रस्ता खड्ड्यातच आहे. आता कोल्हापूरचा मेन एरिया आहे. इथं पण असं घाण दिसल्यावर बाहेरच्या लोकांना कसं वाटणार. कोल्हापूर हे टुरिस्ट प्लेस आहे मोठं. शहरातली मुख्य ठिकाणी जर अशी अवस्था असेल बाकीच्या रस्त्यांचं काय? होय, ते पण. आता आम्ही बालिंगात राहते, तिथं पण अशीच हे आहे. हा, सगळीकडे असंच रस्ता आहेत सगळीकडे. तुला काय वाटतंय? नाही वाटतं की रस्ता भरावाच आहे. काय करा, हा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे निश्चितच प्रशासनाला हे रस्ते जे आहेत ते कधी दिसणार, लोक जे आहेत ते यातना सहन करतात ते कधी दिसणार, हे पाहणं गरजेचं आहे. आणि आमच्या व्हिडिओ नंतर तरी या ठिकाणची डागडुजी रस्त्यांची होते का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. इकडे राजधानी मुंबईत काही फारसं वेगळं चित्र अशातला भाग नाही. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाहीये. अपघातांचा धोका वाढलाय. मुंबईच्या साकीनाका परिसरात सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेत. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. पावसामुळे सध्या मुंबईच्या अनेक ठिकाणी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. समाज माध्यमांवर सुद्धा, ट्विटर असेल किंवा सोशल मीडियावर हे फोटो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मी सध्या उभा आहे साकीनाका परिसरात. आपण जर पाहिलं तर इथून मुलुंड, घाटकोपर, कुर्ला असा हा साकीनाक्याचा मार्ग जातो. मेट्रो स्थानक आहे, अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे मेट्रो स्थानक आहे. आणि याच मेट्रो स्थानकावर च्या जवळ असलेल्या रस्त्यावर आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे या रस्त्यावर हे खड्डे, मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात. आणि त्यातूनच मार्ग या ठिकाणी प्रवाशांकडून आणि दुचाकीस्वारांकडून काढला जातोय. बस असेल किंवा इतर सगळे असतील, हे याच खड्ड्यातून मार्ग काढतायत किंवा हा रस्ता जो आहे तो असमतोल असल्याचं पाहायला मिळते. पुढच्या भागात सुद्धा आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीचा हा संपूर्ण रस्ता आहे. आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या अनेक ठिकाणी असे लहान मोठे खड्डे आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर आणि याच सगळ्यातून प्रवासी जे आहेत ते इथे दुचाकीस्वार, रिक्षा आणि 4 चाकी हे मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळते. याच रस्त्यावर आपण जर पाहिलं तर हा साकीनाक्याचा मुख्य रस्ता आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईत गेल्या काही काळापासून पाऊस सुरू होता आणि इथेच या संपूर्ण मार्गात, आता खरं तर हा मार्ग स्पष्ट दाखवायचं झालं तर मी कॅमेरामॅनला विनंती करेल की नेमका हा मार्ग एस्टॅब्लिश करायचा. तर इथे आपल्याला हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय पाहायला मिळतं. त्याच्या अगदी बाहेरची ही रस्त्यावरची परिस्थिती आपण थेट पाहू शकतो. काय नेमकं या रस्त्यावर कशा पद्धतीने जे गटराचं झाकण आहे ते त्याची दुरवस्था झालेली आपल्याला मेन होलच्या झाकणाची पाहायला मिळते. याच खड्ड्यांमधून दररोज लाखो प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी विनंती केली जाते. सर, ये बहुत खड्डे साकीनाका पे और काफी एक्सीडेंट भी हो रहे हैं. अभी कोई सिग्नल का ध्यान नहीं, कुछ नहीं. ये जंक्शन पे इतनी ट्रैफिक है और उसके बाद इतने खड्डे. हर साल बीएमसी से इतने फंड पास होते हैं, पैसा कहाँ जा रहा है कुछ पता नहीं लग रहा है. लोग खड्डे में गिर रहे हैं, मैनुअल में गिर रहे हैं. सरकार की क्या जिम्मेदारी है? हाँ,
कब एक्शन लिया जाएगा? जब कोई कांड हो जाएगा, कोई बात हो जाएगा, कोई बाइक वाला गुजर गया, मर गया, तब आप लोग एक्शन में लेंगे। डर लगता है बहुत लगता है, हर चीज से डर लगने लगा है अभी। कुछ ये बोलने से भी डर लगता है कि हमको ढूंढ के उठा ले जाएंगे, ये बोलने से भी डर लगता है। इसके लिए हम चुपचाप रहते हैं भाई। कैमरा लगा है सिर्फ पुलिस वालों के लिए, हफ्ता वसूलने के लिए, बाकी पब्लिक के लिए नहीं। पब्लिक मरे या कुछ भी हो। खड्डे में कितनी बार मैं गया हूँ, कितनी बार गया हूँ। अभी आप ये टर्न लीजिए, सामने ही कॉर्नर पे है गड्ढा, बहुत सारे है। अभी कितना बोले उनका, गाड़ी का अपना जेब से देना पड़ेगा, गवर्नमेंट थोड़ी देगा। गवर्नमेंट के निगाह में पब्लिक वो खाली मिलीजुली सरकार आहे सब। डांबरीकरण जे सध्या अनेक ठिकाणी आहे ते हटवून सीसीचे रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते कधी होणार हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। इकडे शिक्षण नगरी पुण्यातल्या रस्त्यांची दुर्दशा वेगळीच आहे। इथे रस्त्यावर खड्डे आहेतच, पण त्याशिवाय पालिकेने केलेलं पॅचवर्क सुद्धा अतिशय ओबडधोबड आहे। त्यामुळे खड्ड्यांचा आधीच त्रास, त्यात मलमपट्टीचेही रट्टे, अशी अवस्था पुणेकरांची झाली। पुण्यातल्या रस्त्यांचा आढावा घेतलाय ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पुणे शहरातल्या रस्त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत। शहरातल्या काही रस्त्यांवर आपण आज फिरणार आहोत आणि या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान दुचाकी चालकांना, चारचाकी चालकांना कशा पद्धतीने त्रास होतो हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या मी माझ्या गाडीचं जे किलोमीटरचं रीडिंग असतं ते 0-0 केलेलं आहे। अगदी आपण 100-150 मीटरचा प्रवास करूयात आणि आपण या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान कशा पद्धतीने रस्त्यांची अवस्था आहे हे आपण दाखवण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे। तर आता नवी पेठ परिसरामध्ये सध्या मी आहे आणि नवी पेठ परिसरातून आपण या सगळ्या भागांमधून जेव्हा चालत पुढे जाऊ गाडी चालवत, तेव्हा कशा पद्धतीचा अनुभव आपल्याला येणार आहे हे आपण बघू। हे अशा पद्धतीनं केलेलं सगळं पॅचवर्क आहे, म्हणजे डांबर हे सगळे रस्ते बुजवण्याच्या साठी म्हणून आपल्याला या ठिकाणी टाकल्याचं दिसतंय। पण रस्त्याची ही सगळी तुम्ही अवस्था बघा, ही सगळी रस्त्याची अवस्था जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की किती असमतोल हा सगळा रस्ता आहे। म्हणजे इथे हा एक जर आपण पॅच बघितला तर तो किती वाईट आहे। समोर म्हणजे जागोजागी तशा पद्धतीचे खड्डे, ड्रेनेजच्या अवतीभोवती बुजवायचे म्हणून खड्डे कसे बुजवले गेलेत त्याची ही सगळी दृश्य आहेत। अगदी आता हा जर या ठिकाणी भाग बघितला आपण तर ड्रेनेज होल आहे, पण रस्ता आणि या रस्त्याच्या मध्ये असलेला हा सगळा अशा पद्धतीचा कामाचा भाग, त्याच्यावर असलेलं हे असं केलेलं डांबरीकरण, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला खड्डे दिसतात, तर काही ठिकाणी अशा पद्धतीचं असमतोल आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलेलं सगळं डांबरीकरण, आणि यातून रोज मोठा त्रास जो आहे तो पुणेकरांना सहन करावा लागतो। आता मी जिथून ही गाडी चालवतोय तिथला हा सगळा समोरचा भाग आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल काही ठिकाणी सिमेंट आहे, काही ठिकाणी डांबर आहे, त्याच्या शेजारी ड्रेनेज आहे आणि अत्यंत वाईट पद्धतीनं या सगळ्या भागातले हे रस्ते आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून पुणेकरांची जी ओरड आहे की हे सगळे रस्ते रोज त्रासदायक ठरतात अशा पद्धतीनं, म्हणजे साधारणपणे आता मीटरचा विचार केला तर अगदी 200 मीटर इतकाच प्रवास झालेला आहे आणि या एवढ्याच भागात अशा पद्धतीनं ही सगळी दुर्दशा जी आहे ती रस्त्यांची आपल्याला दिसते। प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आणि हे खड्डे बुजवायचे म्हणून थातूरमातूर केलेले हे काम पुणेकरांच्या माथी मारलं गेलंय। या सगळ्या अशा खराब रस्त्यांचा अनुभव आणखी किती वर्ष पुणेकरांना घ्यावा लागणार आहे हे न उलगडणारं कोड आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। इकडे मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, महिंद्रा, बजाज यासारख्या कंपन्यांमुळे पुण्याची चाकण औद्योगिक वसाहतीची जगभरात मोठी ओळख आहे, चर्चाही आहे। पण ही ओळख पुसली जाण्याची आणि परिणामी अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली। याला कारण ठरतायत या मार्गावरचे खड्डे आणि त्यामुळे होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी। यात चाकण MIDC मधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। जगभरात चाकणची ओळख ही काहीशी वेगळी आहे, कारण चाकणमधल्या MIDC मुळे चाकणला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि याच MIDC मध्ये अनेक कंपन्या कार्यरत आहे। मात्र आता याच औद्योगिक वसाहतीची ओळख रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे पुसली जाताना एकंदरीत पाहायला मिळतीये। मी सध्या चाकण MIDCतील
जी बॉस कंपनी आहे त्या बॉस कंपनीच्या समोर आहे आणि या बॉस कंपनीच्या समोर जर आपण पाहिलं तर जे रस्त्यांवरील जे खड्डे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे येथून जे वाहतूक खरं तर केली जाते त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक जण या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. चाकणमध्ये जर आपण पाहिलं तर चाकण MIDC असेल, त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये 1500पेक्षा अधिक कंपन्या कार्यरत आहेत आणि या कंपन्यांमध्ये येणारे जे कर्मचारी आहेत त्यांची जी संख्या जर आपण पाहिली तर 10 लाखांपेक्षा अधिक आहेत. माझ्यासमोर येथील जे कंपन्यांचे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, काय एकंदरीत आपल्याला अडचणी या खड्ड्यांमुळे निर्माण होतात? नमस्कार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या प्रगतीत आणि त्याचप्रमाणे भारत देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका ही चाकण तळेगाव MIDCची आहे, ज्यामध्ये एकूण भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याला 50,000 करोडपेक्षा जास्त महसूल हा या आपल्या राज्यासाठी आणि केंद्रासाठी या चाकण MIDCमधून जातो. तरी पण सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे रस्त्यांची आहे. या कंपन्यांच्या निमित्ताने रोज लाखो एम्प्लॉईज येतात जातात, त्याचप्रमाणे हजारो मटेरियलच्या व्हेकल्स या ठिकाणी रोज जा-ये करतात. पण या कर्मचाऱ्यांना येताना रस्त्यांच्या समस्येमुळे प्रचंड त्रास निर्माण होतो. कंपन्यांमध्ये घेऊन येणारे जे एम्प्लॉईच्या बसेस आहेत त्यासुद्धा रोज लेट पोहोचत आहेत. त्यामुळे उत्पादन क्षमता ही कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा कंपनीच्या प्रॉफिटवर त्याचप्रमाणे भारत देशाच्या महसुलावर पण निश्चितच झालेला आहे. सर्वात मोठा धोका म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर यांच्या होणाऱ्या अपघाताच्या वाढीव प्रमाणात आणि त्यामुळे होणारे सगळे दुष्परिणाम, त्यांच्या परिवाराला होणारे नुकसान याच्यासाठी प्रशासनाने नक्कीच काहीतरी ठोस असे पावलं उचलण्याची फार आवश्यकता आहे. खरं तर या रस्त्यांच्या संदर्भात कामही करणारे काही कार्यकर्ते आहेत जे चाकण कृती समितीच्या नावाने रस्त्यांसंदर्भात काम करतात. कंपन्यांना कर्मचारी वेळेत पोचत नाही आहेत, बसेस ट्रॅफिकमध्ये अडकत आहेत, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत या रस्त्याचं जे ऑथॉरिटी आहे ती PMRDA आहे आणि PMRDAकडून मात्र या रस्त्याचं देखभाल दुरुस्तीचं काही काम कोणाला देण्यात आलेलं नाही आहे. आणि मुख्य म्हणजे हा रस्ता पुढे एक कंप्लीट झालेला असूनसुद्धा जरी तो एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरने बनवलेला असला तरी तिथं त्यांनी पत्रे लावून बंद केलेला आहे. तर तो जर खुला केला तर अजून एक पर्यायी मार्ग या ठिकाणी ओपन होऊ शकतो. चाकणमध्ये असं झालं आहे की सरकार खूप मोठी मोठी आश्वासनं आम्हाला चाकणकरांना देते. गेले 1-2 वर्षापासून जी आंदोलनं केली त्या आंदोलनानंतर सुद्धा त्यांनी खूप मोठी आश्वासनं दिलीत. परंतु चाकणमध्ये एज्युकेशनचा प्रॉब्लेम होतो आहे की टेंडर काढले ते पैसे दिले ते पण कामं आम्हाला दिसत नाही अजून. पण सरकारला एवढीच विनंती असेल की तुम्ही एक वन स्टॉप सोल्युशन काढा, म्हणजे सिंगल अथॉरिटी काढा की जेणेकरून चाकणकरांना इकडे तिकडे धावपळ करायला नाही लागणार. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे. वर्धा जिल्ह्यातल्या अनेक प्रमुख रस्ते खड्डेमय झालेले आहेत. नागरिक, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. पुलगाव शिरपूर मार्गाचीही दुरवस्था झाली असून वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी. वर्धा जिल्ह्यातील रस्ते हे खड्डेमय झालेले आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मी सध्या एका मार्गावर आहे आणि दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहे. एकूणच पावसाळ्याच्या दिवसामध्ये या रस्त्यांमध्ये खड्ड्यामध्ये पाणी साचते आणि अंदाज येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होते. वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव मतदारसंघातील पुलगाव शिरपूर हा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झालेला आहे आणि या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. अनेक अपघात सुद्धा घडले आहे. अनेक आंदोलने झाली, निवेदने दिले, मात्र प्रशासनाचे लक्ष कधी वेधणार, प्रशासन याकडे कधी लक्ष देणार याकडे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठमोठे अपघात या रस्त्यावर होत आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यातील अनेक रस्ते जे आहे खड्डेमय झालेले आहे, परंतु यांच्या डागडुजीकडे प्रशासन कधी लक्ष देणार व एकूणच या नेत्यांचे कधी लक्ष पडणार हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे. एकूण मोठ्या प्रमाणात जे खड्डे झाले आहे, सध्या अपघाताला हे खड्डे जे आहे हे आमंत्रण देत आहे आणि एकूणच तारेवरची कसरत करत नागरिकांना, वाहन चालकांना आपले वाहन चालवावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. खड्डेमुक्त रस्ते हे वर्धेकरांना कधी मिळणार हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.
थोडक्यात काय, राजधानी मुंबई असो, शिक्षण नगरी पुणे असो, कुंभनगरी नाशिक असो किंवा अगदी इकडे वर्धा असो, राज्यात जिकडे जाल तिकडे परिस्थिती सारखीच आहे. दरवेळी रस्ते दिसताना छान स्वच्छ अगदी सुंदर केलेले दिसतात, मात्र एका पावसात त्या रस्त्यावरचा विदरिंग कोट निघून जातो आणि पुन्हा एकदा रस्ते आणि खड्डे हेच काय ते सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी असतं. ही परिस्थिती कधी सुधारणार आहे हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक त्या प्रशासनाला आणि नागरिकांना वारंवार विचारतात, पण त्याचं उत्तर मात्र कधीच मिळत नाहीये आजपर्यंत तरी. आज दुर्ळामध्ये इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील. अशीच परिस्थिती शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे.